हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण RRB ग्रुप डी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही PYQ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये मी PYQ जे घेतलेले आहेत ते RRB ग्रुप डी चेच घेतले आहे, सोबत RRB ALP, RRB NTPC सुद्धा घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की जे प्रश्न ALP ला आलेले असतील किंवा NTP ला आलेले असतील ते प्रश्न आता येणाऱ्या ग्रुप डी ला 100% येऊ शकतात किंवा त्या प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये दिसू शकतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला प्रश्न आहे आपला तो आहे, खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर ओळखा. सरळ सरळ म्हटलं त्यांनी, हे खाली विधान दिलेले आहेत त्यांचा विचार करा म्हणते आणि त्याच्यावरून योग्य उत्तर सांगा. आपण विधान वाचूया. पहिलं विधान त्यांनी सांगितलं आपल्याला, ब्लिचिंग पावडरचे रासायनिक सूत्र CaOCl2 आहे. यस, हे तर बरोबर आहे, मला माहित आहे. ब्लिचिंग पावडरचा जो फॉर्म्युला आहे तो CaOCl2 आहे. कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड हे ब्लिचिंग पावडरचं नाव आहे. केमिकल नेम काय आहे ब्लिचिंग पावडरचं? कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड, CaOCl2. म्हणजे हे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. नंतर, याचा वापर पिण्याच्या पाण्यातील जंतू नष्ट करण्यासाठी केला जातो. यस, हे सुद्धा काय आहे त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही विधानं कसे आहेत? बरोबर आहे. पहा, दोन्ही विधाने चुकीचे आहेत हे तर नाहीये. विधान 2 बरोबर आहे आणि विधान 1 चुकीचे आहे, हे चुकलं. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न RRB ग्रुप डी 2022 चा आहे. पहा, म्हणजे RRB वाले सुद्धा पहा कोणत्या लेवलचे प्रश्न विचारत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 8वी 9वी 10वी NCERT एकदम पूर्ण घोटून पिऊन जा, त्यामुळे तुमचा एकदम एकही प्रश्न सुटणार नाही. आणि असे हे जे माझे व्हिडिओ आहे सविस्तर पाहत चला, पूर्ण पाहत चला, ज्यामुळे तुमचा 100% फायदा होईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्युत प्रवाहाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणित एकक कोणते आहे? हा प्रश्न RRB ALP 2018 चा आहे. त्यांनी विचारलं आपल्याला की जे विद्युत प्रवाह आहे त्याचा आंतरराष्ट्रीय असा एकक कोणता आहे? मायक्रो एम्पियर आहे, एम्पियर आहे, वोल्ट आहे का मिली एम्पियर आहे? वोल्ट नाहीच आहे. वोल्ट हे पोटेन्शियल डिफरन्स युनिट राहते, बरोबर आहे. मग आता एम्पियर आहे, मायक्रो एम्पियर आहे, मिली एम्पियर आहे, सगळ्यांमध्ये एम्पियरला एम्पियर हे याचं योग्य उत्तर आहे. मग आता एम्पियर, मायक्रो एम्पियर, मिली एम्पियर यांच्यामध्ये फरक काय असतो? बघा, लक्षात ठेवा, एम्पियरला आपण A ने डिनोट करतो, राईट. 1 एम्पियर म्हणजे 1000 मिली एम्पियर होते, लक्षात ठेवा. आणि 1 एम्पियर म्हणजे 10 लाख मायक्रो एम्पियर होतात. मायक्रोला असं लिहितात, मायक्रो एम्पियर होतात. कळलं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक B, एम्पियर. आणि हा प्रश्न RRB ALP 2018 चा होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एक बीजपत्री वनस्पतींच्या पानात कोणते शिरविन्यास आढळते? RRB ग्रुप डी चा प्रश्न आहे हा विद्यार्थी मित्रांनो. सर्वांनी लक्ष द्या. जाळीदार असतो का समांतर असतो? दिशाखीय असतो का वलयाकार असतो? पहिले तर समांतर 2च प्रकारचे असतात. शिरविन्यास जे आहेत, शिरविन्यास 2च प्रकारचे असतात. एक तर जाळीदार असते, नाहीतर मग समांतर असते. तर त्यांनी विचारलं कशामध्ये आपल्याला? एक बीजपत्री. एक बीजपत्री म्हणजे काय? मोनोकॉट. मोनोकॉट मध्ये जो पानांचा शिरविन्यास असतो तो समांतर असतो. पर्याय क्रमांक 2 B हे बरोबर उत्तर आहे. मग जाळीदार कशामध्ये असतो? तर द्विबीजपत्री. द्विबीजपत्री म्हणजे काय? डायकॉट. डायकॉट मध्ये पानांचा जो शिरविन्यास असतो तो जाळीदार असतो आणि मोनोकॉट मध्ये जो त्याचा शिरविन्यास असतो तो समांतर असतो, म्हणजे पॅरलल असतो. कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो RRB ग्रुप डी चा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रिक्त जागा भरा. सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचे मूल्य आहे. RRB ALP 2018 चा हा प्रश्न आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलं? सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचे मूल्य म्हणजे कोणाची व्हॅल्यू विचारली त्यांना आपल्याला? कॅपिटल G, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात त्याला.
आणि या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते म्हटलं त्यांनी. पहिला ऑप्शन आहे 6.67 इंटू 10⁻10 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. दुसरा आहे 6.76 इंटू 10⁻−10 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तिसरा आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. नंतर आहे 9.8 न्यूटन मीटर पर केजी. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 6.67 गुणिला 10 पॉवर -11. -11 असला पाहिजे. आणि जे सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे सुद्धा विचारू शकतात हा. जीचं युनिट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं जे युनिट आहे ते काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. लक्षात ठेवायचं सर्वांनी. आणि या जी ची व्हॅल्यू किती होती? 6.67 इंटू 10⁻11. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आणि हा प्रश्न RRB ALP 2018चा आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी परत सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा, 1 नॅनोमीटर म्हणजे किती मीटर? RRB ALP 2018चा प्रश्न आहे. मला तर कमाल वाटते की असे प्रश्न एक्झामला येतात कसे काय. एवढा सोपा प्रश्न आहे. त्यांनी विचारलं कसं आपल्याला? 1 नॅनोमीटर, 1 NM. NM म्हणजे काय? नॅनोमीटर म्हणजे किती मीटर म्हटलं त्यांनी. 10 पॉवर -9 झालं. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पाठ पाहिजे. 10 पॉवर -9 मीटर म्हणजे काय? 1 नॅनोमीटर. हा प्रश्न RRB ALP चा. ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट, ट्रेन चालवणारा. चला पुढचा प्रश्न. रक्तदान मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? रक्तदाब मोजायचा आपल्याला. म्हणजे काय? ब्लड प्रेशर मोजण्यासाठी डॉक्टर कोणत्या वस्तूचा उपयोग करतो? ते कानातले त्याचे हेडफोन वापरत नाही. तो एक प्रकारचं कापड लावतो बघा आपल्या डाव्या हातावर, बरोबर. नंतर तो एका ब्लोअरने त्याच्यामध्ये हवा भरतो, ही पूर्ण असं फिट होऊन जातं. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? त्याचं नाव काय? तिथं पर्याय दिलेला आहे स्पिग्मोमॅनोमीटर, रक्तदाब मापी, थर्मोमीटर, हिमोग्लोबिनोमीटर. हे हिमोग्लोबिन मीटर पण नाहीये. थर्मोमीटर सर्वांनाच माहित असलं पाहिजे. थर्मोमीटर म्हणजे काय? टेम्परेचर मोजण्यासाठी वापरतात. हे पण नाहीये. रक्तदाब मापी म्हणतच नाही त्याला म्हणतात स्पिग्मोमॅनोमीटर. काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर. ते आपली काय म्हणतात त्याला? पल्स मोजते. काय मोजते? पल्स. ब्लड प्रेशर. रक्तदाब म्हणजे काय? ब्लड प्रेशर. आणि ब्लड प्रेशर याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय लिहितो? BP. ब्लड प्रेशर किती असते नॉर्मल व्यक्तीचं? 120/80 mmHg असते. कळालं? नॉर्मल BP किती असते? 120/80 असते. आणि हे मोजण्यासाठी जे उपकरण वापरले जाते त्या उपकरणाचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. हा प्रश्न RRB ग्रुप D 2022चा होता. अतिशय सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, परत आता बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एक वाक्य आहे तुमच्यासाठी. जसं जसे सुचेल तुला, तू लिहित जा मनातलं, केव्हा तरी भिजेल पावसात घर तुझं उन्हातलं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न करत चला. एवढे प्रयत्न करा की तुमच्या पायाशी लोटांगण घातलं पाहिजे यशानं. एकदम लोटांगण की ही नोकरी तूच घे. एवढे प्रयत्न करा. जाबाड बसले पाहिजे. हे खाणं कमी करा, पाणी पिणं कमी करा, पण प्रयत्न करा, अभ्यास करा आणि 100% यश तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, एक्स हे एक जलीय द्रावण आहे. काय म्हटलं त्यांनी? एक्स नावाचं एक जलीय द्रावण आहे ज्याचा pH 2.6 आहे. हे दर्शवते की हे द्रावण काय असेल बरं? कमी क्षारीय स्वरूपाचे आहे, प्रबळ आम्लीय स्वरूपाचे आहे, प्रबळ क्षारीय स्वरूपाचे आहे, उदासीन स्वरूपाचे आहे. हे बघा pH किती दिला बरं आपल्याला? त्यांनी pH दिला 2.6. आता मला माहित आहे pH जर का 2.6 म्हणजे 7
पेक्षा कमी असेल, पीएच किती पेक्षा कमी, 7 पेक्षा कमी असेल तर ते आम्लीय राहते. आम्लीय म्हणजे ऍसिडिक राहते. कसं राहते, ऍसिडिक. लक्षात ठेवा. इथं काय म्हटलं त्यांनी, कमी क्षारीय म्हणजे हे येतच नाही, प्रबळ क्षारीय हे येत नाही, उदासीन म्हणजे न्यूट्रल हे पण येत नाही. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रबळ आम्लीय. प्रबळ आम्लीय म्हणजे काय, जास्त ऍसिडिक आहे तो. जेवढं म्हणजे आपण एकाकडे जाऊ ना, 1 2 3 हे जर का पीएच असेल तर त्या सबस्टन्सचा जे पीएच आहे जर का तो 1 2 3 असेल तर तो जास्त ऍसिडिक असतो, आणि 4 5 6 मग कमी ऍसिडिक असेल. कळालं. आणि 7च्या जवळपास असेल तर तो 7च्या आधी असेल तर तो ऍसिडिकच असतो, आणि 7 झाला म्हणजे न्यूट्रल, आणि 7च्या वर म्हणजे क्षारीय म्हणजे बेसिक. चला, या प्रश्नाचं उत्तर कळालं विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न होता आरआरबी ग्रुप डी 2022 चा. अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणता जीव उभयचर वर्गातील आहे. उभयचर वर्गातील म्हणजे उभयचर म्हणजे काय रे, उभयचर म्हणजे अँफिबियन. उभयचर म्हणजे काय, अँफिबियन कोणता आहे या चौघांपैकी त्यांनी आपल्याला विचारलं. हा प्रश्न आहे आरआरबी एनटीपीसी 2021 चा. आरआरबी एनटीपीसी 2021 ला विचारलं त्यांनी की या चौघांपैकी कोणता उभयचर आहे म्हटलं. पहिला कबूतर. कबूतर तर एव्ज आहे, पक्षी आहे. कासव. कासव रेप्टाईल आहे, सरीसृप आहे. भेक. भेक म्हणजे तोड, हे अँफिबियन आहे. आणि मांजर. मांजर तर मॅमल आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी, भेक म्हणजेच काय, टोड. टोड हा बेडकासारखाच असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढचा प्रश्न पहा. उजव्या अलिंद आणि उजव्या निलयाच्या दरम्यान असलेल्या झडपेला काय म्हणतात. चांगला प्रश्न विचारला. उजवा अलिंद म्हणजे राईट ॲट्रियम, बरोबर. उजवं निलय म्हणजे काय, राईट व्हेंट्रिकल. या दोघांच्या मध्ये कोणती झडप. झडप म्हणजे काय, वाल्व. VALVE वाल्व आहे त्यांनी विचारलं आपल्याला. आता मी तुम्हाला पूर्ण हार्ट सांगतो बघा. हार्ट मध्ये राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल या दोघांच्या मध्ये असते ट्रायकस्पिड वॉल. कोणती वॉल असते, ट्रायकस्पिड. इथं नाव लिहून आहे का पहा बरं. बायकस्पिड झडप, पल्मोनरी झडप, सेमिल्युनार झडप, ट्रायकस्पिड. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. नंतर जर त्यांनी विचारलं असतं आपल्याला लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे काय, डावे अलिंद आणि डावे निलय या दोघांच्या मध्ये कोणतं असतं, बायकस्पिड असतं. कळालं. पल्मोनरी आणि सेमिल्युनार हे कुठे असतात, हे असतात पल्मोनरी आर्चवर, पल्मोनरी ट्रंक, पल्मोनरी ॲओर्टा म्हणा किंवा ट्रंक म्हणा, ट्रंक, आणि सिस्टेमिक ॲओर्टा या दोघांवर सुद्धा असते. सिस्टेमिक ॲओर्टा या दोघांवर असणारी वॉल आहे. काय नाव आहे त्यांचं, सेमिल्युनार वॉल, पल्मोनरी वॉल. कळालं सर्वांना. ट्रायकस्पिड कुठं असतो, राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये. बायकस्पिड कुठं असतो, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये. याला दुसरं नाव, बायकस्पिडचं दुसरं नाव काय आहे माहिती आहे का, मायट्रल. मायट्रल वाल्व, VALVE. लक्षात ठेवा. वाल्व म्हणजे काय, झडप. हा सुद्धा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आरआरबी ग्रुप डी चा आहे. कळालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संयुगाच्या निर्मितीत धुन्याचा सोडा वापरला जातो. आरआरबी ग्रुप डी 2022 चा हा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला या चौघांपैकी कशाच्या निर्मितीसाठी धुन्याचा सोडा आपण त्याच्यामध्ये वापरू. धुन्याच्या सोड्याचा फॉर्म्युला काय बरोबर, Na2CO3, सोडियम कार्बोनेट म्हणजेच काय, धुन्याचा सोडा. धुन्याचा सोडा. ठीक आहे. धुन्याच्या सोड्याचा फॉर्म्युला आहे Na2CO3. आणि हा काय बनवण्यासाठी वापरला जातो. बॉक्साईड बनवतात का याच्याने, हिरवा चौथा बनवतात का, विरंजन चूर्ण बनवतात का, निळा चौथा बनवतात का. विद्यार्थी मित्रांनो विरंजन चूर्ण याच्याने बनवलं जातं. आता विरंजन चूर्ण म्हणजे काय, तर विरंजन चूर्ण म्हणजे ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर. आणि ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला काय आहे आता सांगितलं होतं आपण, CaOCl2. याचं नाव कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड. हिरवा. हिरवा चौथा कशाला म्हणतात, FeSO4 फेरस सल्फेट 7H2O.
याला आपण ग्रीन विट्रिऑल म्हणतो. निळा चौथा म्हणजे काय, ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑलचा फॉर्म्युला काय आहे, CuSO4.5H2O. कळालं. आणि बॉक्साईट, हा बॉक्साईट खनिज आहे कोणाचा, ॲल्युमिनियमचा. ॲल्युमिनियमचा खनिज आहे, ओर आहे. द ओर ऑफ ॲल्युमिनियम इज बॉक्साईट. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होतं, विरंजन चूर्ण. विरंजन चूर्ण निर्मितीसाठी कशाचा उपयोग करतात, धुण्याच्या सोड्याचा उपयोग करतात. हा प्रश्न RRB ग्रुप डी 2022 चा आहे. अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही इन्फॉर्मेशन हे बघा, जेव्हा कधी तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल ना, तेव्हा आपल्या सोबत नोटबुक असायलाच पाहिजे आणि त्यामध्ये हे सर्व नोट्स लिहून टाकायचे. व्हिडिओला पॉज करत चला आणि सर्व लिहून काढत चला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण हवेत उघडे ठेवल्यास काय होते. हा प्रश्न RRB ग्रुप डी 2022 चा आहे. त्यांनी काय म्हटलं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड द्रावण जर का आपण हवेत उघडं ठेवलं तर काय होईल बरं. बघा काय असते, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. तो कार्बन डायऑक्साईड त्या कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन करतो, अभिक्रिया करतो आणि दोन वस्तू निर्माण करतो. काय काय, एक कॅल्शियम कार्बोनेट निर्माण करतो आणि पाणी निर्माण करतो. पाणी हे वायूच्या फॉर्म मध्ये उडून जातं. पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय, CaCO3 तयार होते. यस बरोबर आहे. O2 मुक्त होतो, नाही चुकलेला आहे. CaO तयार होतो का, नाही. H2O वायू बाहेर पडतो, हे सुद्धा या उत्तराचं बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचे दोन पर्याय बरोबर होते विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नामध्ये CaCO3 तयार होते आणि H2O वायू बाहेर पडतो. पाणी जे आहे ते वायूच्या फॉर्म मध्ये बाहेर पडते. या प्रश्नाचं योग्य उत्तर 2 होते. हा प्रश्न RRB ग्रुप डी 2022 चा होता. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. हा प्रश्न RRB ग्रुप डी 13 सप्टेंबर 2022 ला पहिल्या शिफ्टचा आहे. ठीक आहे, RRB ग्रुप डी 2013, RRB 2022, RRB ग्रुप डी 2022 13 सप्टेंबरला झाला होता हा पेपर. शिफ्ट कोणती होती, पहिली शिफ्ट. त्याचा प्रश्न आहे पहा, कोणत्या तापमानाला जिप्समचे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये रूपांतर होते. कोणाचं रूपांतर, जिप्सम. जिप्समचं रूपांतर कशामध्ये होते म्हटलं त्यांनी, प्लास्टर ऑफ पॅरिस POP मध्ये होते. कोणत्या टेम्परेचरला, तर 373 केल्विनला. 373 केल्विन म्हणजेच काय, 100 डिग्री सेल्सिअसला. 100 डिग्री सेल्सिअसला जर आपण या जिप्समला तापवलं तर तो पूर्णपणे रूपांतरित होतो कशामध्ये, प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये. या जिप्समचा फॉर्म्युला कोणाला माहित आहे, CaSO4.2H2O. हा जिप्समचा फॉर्म्युला. POPचा फॉर्म्युला काय असतो, CaSO4.12H2O. म्हणजे तुम्ही जसं या जिप्समला गरम करसाल त्याच्यातले पाण्याचे मॉलिक्युल्स हे उडून जाते आणि परिणामी हा जिप्सम रूपांतरित होईल कशामध्ये, POP मध्ये. अतिशय चांगला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा होता. ठीक आहे, कळालं सर्वांना. कोणत्या टेम्परेचरला होतो, 373 केल्विन. त्याला डिग्री सेल्सिअस मध्ये किती म्हणतो आपण, 100 डिग्री सेल्सिअस. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला आवडलं असेल किंवा उपयोगी वाटलं असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.